हॅलो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझं डेली रुटीन नाही दाखवणार आहे। सो डेली रुटीन तुम्ही रोज पाहता म्हणजे तुम्हालाही सुद्धा काहीतरी वेगळं बघायला हवं। आणि दुसरं म्हणजे असं की आज विशेष काही असं दाखवण्यासारखं नव्हतं, तर मी म्हटलं चला आज मी माझ्याकडचं तुम्हाला ज्वेलरीचं कलेक्शन दाखवते। पहिले असा मी विचार केला होता की मी तुम्हाला माझ्या साड्यांचं वगैरे कलेक्शन दाखवेल। माझ्याकडे खूप छान छान साड्या आहेत असं मला तरी वाटतं, पण त्याच्यानंतर मग असा विचार केला की पहिले ज्वेलरीचं कलेक्शन दाखवून देणार आणि उद्या साड्यांचं कलेक्शन दाखवेल, कारण की माझ्याकडच्या बऱ्यापैकी साड्या इथं आहेत, काही गावी आहेत, असं आहे, काही मी वरती ठेवून दिलेल्या आहेत। सो सगळ्या साड्या इथे नाही आहेत, पण त्या जे काही असेल मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण ते उद्याच्या ब्लॉगमध्ये। तर मग त्याच्यावर पहिले म्हटलं आज ज्वेलरीचं कलेक्शन दाखवावं। माझ्याकडे काही फारशी अशी ज्वेलरी नाही आहे, थोडीफार ज्वेलरी आहे आणि त्या ज्वेलरीमुळे तुम्हाला म्हणजे ती ज्वेलरी तुम्हाला दाखवण्याचा उद्देश असा की तुम्ही त्याच्यावर सजेशन्स घेऊ शकता, तुम्हाला कशी ज्वेलरी हवी का, कारण मला माझी ज्वेलरी खूप आवडते। त्याच्यातले काही काही असे चोकर्स वगैरे आहेत की जे मी नेहमी वेअर करते आणि त्याची क्वालिटी सुद्धा चांगली लागलेली। तर तुम्ही पण असं काही घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर। रोज रोज तर गोल्डची ज्वेलरी किती घालणार, तेच नाही घालवणार आणि गोल्ड खूप कॉस्टली झाले, त्यामुळे ते खूप सारे परचेस करणं सुद्धा सध्या परवडण्यासारखं नाही आहे। तर माझ्याकडे थोडीफार ज्वेलरी आहे, त्यामुळे ती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमधून शेअर करावं। तर आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की तुम्ही अजून सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि माझं इन्स्टाचं सुद्धा पेज आहे जिथे मी विहानचे आणि माझे प्लस मिनी ब्लॉग शेअर करते, तर त्याचा आयडी सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल, तिथे जाऊन सुद्धा मला नक्की फॉलो करा। चला तर मग आपल्या ज्वेलरी कलेक्शनला स्टार्ट करूया। तर अशा मी एका बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवलेले आहे मी माझी ज्वेलरी, इयरिंग्स, त्याच्यानंतर बँगल्स वगैरे सगळं असं सॉर्ट करून ठेवते, कारण की परत ते सापडत नाही म्हणून। परत काही फंक्शन वगैरे असेल तर पुन्हा ते सगळं मिक्स होतं, पण पुन्हा मी फंक्शन आले की मी पुन्हा ते सॉर्ट करून ठेवते। तर हे तर सगळ्याच लेडीजचं असतं, तुम्हाला माहितीच असेल। आणि मला ज्वेलरीची वगैरे कपड्यांची खूप आवड आहे। तर चला मग आपल्या ज्वेलरीचं कलेक्शन बघूया। तर सगळ्यात पहिला भरतील असे हे मंगळसूत्र आहेत, दाखवते। फॅन्सी साडीवरती वगैरे घालण्यासाठी जे मंगळसूत्र आहेत, तर पहिलं म्हणजे हे मंगळसूत्र आहे, लॉंग आहे आणि याचं असं पेंडेंट आहे, तुम्हाला दिसत आलं असेल। खूप छान असं स्टोनचं पेंडेंट आहे आणि हे काय फारसे कॉस्टली नाही आहे। आणि मी आवर्जून वगैरे असं कुठे जाऊन ज्वेलरी खरेदी करत नाही, कुठे फिरायला गेलो, बाहेर गेलो, आवडलं तर घेऊन घेते, कारण की परत जेव्हा आपल्याला घालायचं असतं तेव्हा ते काही भेटत नाही आणि आपण आणायला गेलो तर अजिबातच मिळत नाही। सो म्हटलं मी असं कुठे गेलं तर घेऊन घेते आणि काय फारसं कॉस्टली नाही आहे, खूप छान आहे। आणि अशी त्याची चेन आणि हे घातल्यावरती पण खूप छान दिसतं, फॅन्सी साडीवरती वगैरे तुम्ही असंही घालू शकता। आणि दुसरंही याच्यातलं सेमच आहे, ते मी आणखी वेअरच केलं नाही, तर हे ते आहे, खूप छान आहे, मोत्यांचं बनवलेलं ते आणि त्याला याची तशी सेमच चेन आहे जे मी पहिला दाखवलं होतं। सो हे असं आहे आणि ते त्याच्यापेक्षा सुद्धा लॉंग आहे आणि हे मी पिंपरी मार्केटमधून आणलेलं आहे। तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहत असाल की मी जाते कधी कधी पिंपरी मार्केटला वगैरे, सो हे तिथून आणलेलं आणि हे त्याच्यापेक्षा सुद्धा लॉंग आहे, तुम्हाला दिसतच असेल। आणि असं फॅन्सी साडीजवरती किंवा डेली घालायला कुठे एक्स्ट्रा नॉर्मलच्या कार्यक्रमाला किंवा कुणाच्या घरी वगैरे चालू तर असं घालायला छान वाटतं, कारण की सारखं सारखं गोल्ड नाही घालू वाटत, काहीतरी लांब नाजूक हवं, तर मग हे आहे ते झाले। त्याच्यानंतर हे पण मी तुम्हाला एक एक करून दाखवते। तर हे एक लॉंग आहे, असं मोठं पेंडेंट आहे, हे पण मी आणखी वेअर केलं नाही आहे। तर हे मी शिर्डीनं आणलं होतं, फारसं काही कॉस्टली नाही आहे, पण हे साडीवरती वगैरे छान दिसते, हेवी, आणि मला आवडलं, तर वेगळं काही मॅटर असं नव्हतं। सो मग मी हे घेऊन घेतलं। मी लास्ट मध्ये शिर्डीला गेलो होतो, तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, तर हे मी तिथून परचेस केलेले आणि याची चेन। त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे हे 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 माझ्या मम्मीनं मला यात्रेमधून आणलेलं, हे मी शिर्डीलाच घातलं होतं फर्स्ट टाइम, अगदी स्वस्त आणि मस्त। त्याच्यानंतर हे एक आहे लॉंग मध्ये माझ्याकडे, तर असं हे वाला एक आहे,
तर मी लास्ट इयर प्रेग्नंट होते संक्रांतीला, तेव्हा मी हे घातलं होतं. मी कुठून घेतले मला आता आय थिंक विश्रांतवाडीच्या मार्केटमधून मी हे घेतलेलं आहे. सो याचं असं पेंडेंट आहे आणि हे त्याची हे साखळी चैन म्हणते. सो हे असं दिसतं छान असं मोठं. हे पण खूप सुंदर आहे, साड्यांवरती वगैरे छान दिसतं. तर मी हे 1-2 वेळेस वेअर केलेले फक्त. आणि त्याच्यानंतर हे ऑक्सिडाइज मधलं चेन आहे, म्हणजे नेक पीस आहे, चेन नेक पीस आहे, हे काही मंगळसूत्र नाही आहे. सो हे पण मी असंच कुठे लोकल मार्केटून परचेस केलेलं आहे. आणि त्याच्यावरतीचे हे इयरिंग्स आहेत, ते मी आणखी वेअरच केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे माझ्याकडे ऑक्सिडाइज सुद्धा एक पीस आहे. तर हा पण मी मार्केटमधूनच घेतलेला. तर हे असं आहे. मध्ये मध्ये या ज्वेलरीचा खूप ट्रेंड होता, तुम्ही पाहत असाल. सगळे लोक ते खणसाडी आणि अशी ज्वेलरी वगैरे वेअर करायचे. तर मी पण तेव्हाच घेतलं होतं आणि एकदाच वेअर केलं असेल, पुन्हा वेअर करायचं झालंच नाही. आणि हे ट्रॅडिशनल वगैरे साड्यांवरती वगैरे छान दिसतं. तुम्ही त्या पद्धतीच्या साड्या घातल्या की ते त्याच्यावर उठून दिसतं. काही काही साडीवरती गोल्डन ज्वेलरी सूट होते, काही काही साड्यावरती ऑक्सिडाइज ज्वेलरी सूट होते. तर हे सुद्धा लोकल मार्केटमधूनच घेतलेले आहेत. आणि प्लस हा चोकर सुद्धा मी घेतला होता तेव्हा. आणि तेव्हा पण खूप चोकरचा ट्रेंड चालू होता. हे मी तेव्हा घेतलं होतं आणि हे पण खूप सुंदर दिसतं मला. हे बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट आयटम बघूया. सो मी आता इथून पुढे तुम्हाला माझे सगळे चोकर दाखवते. हे माझं फेवरेट आहे, त्याला चिंच पेटी म्हणतात. आणि हे मी माझ्या लग्नाच्या आधी घेतलेलं आहे आणि हे अजून आहे असं आहे. खूप छान आहे आणि एवढं सुंदर दिसतं. तुम्ही कोणत्याही साडीवर जर हे घातलं ना तर ते सूट होतच. मी तरी मोस्टली लग्नाला वगैरे जाताना नेकलेस वगैरे घालण्यास कधी घालते कधी नाही घालत. तर त्याला ऑप्शनल म्हणून हे माझं फिक्स असतं. मला हे खूप आवडतं. ते बघा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. आणि हे मी तुळशीबागेतून आणलेलं आहे. सो हा पण नेकलेसच आहे. आणि हे अगदी नाजूक असं आहे. तुम्ही फॅन्सी साडीवर घालू शकता किंवा अगदी फार मोठा फंक्शन असेल, छोटासा फंक्शन असेल तर हे तुम्ही वेअर करून जाऊ शकता. हे सुद्धा माझं फेवरेट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हा जो पीस हार आहे, तर मी हा आणखी कधीच वेअर केलेला नाही खरं सांगायचं झालं तर. फक्त घेऊन ठेवलेला आहे, पण याला घेऊन 6 ते 7 वर्ष झाले असतील आणि मी हा अजून वेअरच केलेला नाही. कारण की त्याला नंबरच झाला नाही. कधी घालू कसं करून ते राहून जातं. सो हे असं दिसतं. खूप छान आहे हा नेकपीस, पण कधी घालायचंच झालं नाही. तुम्ही इथे बघू शकता. खूप सुंदर दिसतं आणि याची क्वालिटी एवढी चांगली लागली की ते अजिबात खराब वगैरे झाले नाही. जसं त्याचं तसं निघालंय. अजून असं वाटतं की हे गोल्डचं आहे की काय, कारण की याची शायनिंग सुद्धा अजिबात कमी झालेली नाही. तुम्ही बघू शकता. खूप छान अशी याची डिझाईन आहे. खाली मोती आहेत आणि ह्याची अशी साखळी आहे. त्याच्यानंतर सगळ्यांची फेवरेट अशी ठुशी. सो ही मी ठुशी मेशोवरून ऑर्डर केली होती आणि मला असं वाटलं होतं की 8 दिवस राहील आणि त्याचा कलर वगैरे जाईल, पण असं अजिबात झालेलं नाही. हे आहेच आहे असं निघालेलं आहे आणि मी घेऊन पण याला वर्ष झाले अक्षरशः. सो हे खूप छान आहे आणि ठुशी ट्रॅडिशनल आणि मराठी मुलगी घालते, तुम्हाला तर माहितीच असेल. सो मला हे खूप आवडते. खूप छान दिसते आणि याच्यामध्ये खूप व्हरायटीज असतात. माझ्याकडे आधी दुसरी अजून एक असेल त्याच्यामध्ये. सो त्याला असं मध्ये हे वाला पेंडेंट नाही, पण ह्याला आहे. मग म्हटलं असं काय ते वेगळं द्यावं. सो ही पण खूप छान दिसते. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे हे मी असं ब्लॅक कलरचं चोकर घेतलं होतं लोकल शॉपमधून, पण मला काही फारसं तेव्हा जे घेताना खूप छान वाटलं, पण बरं काही फारसं आवडलं नाही. तर हे असं दिसतं, छान दिसतं, पण मी आणखी काही टाकलेलं नाहीये. नक्की नंतर कधीतरी घालेलं आणि तुम्हाला सुद्धा शो करेल. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे मी आत्ताच हे लेटेस्टमध्ये घेतलं होतं. सो हे एक विरा देवीला गेलो होते, तिथून मी परचेस केलं. तर हे बघा, खूप छान मराठी ट्रॅडिशनल असे हे नेकलेस आहे. ब्लॅक कलरचे पूर्ण मोत्यांच्या अशा माळ्या आहेत, सॉरी मण्यांच्या अशा माळ्या 6 पदरी आहे आणि मध्ये असं हे गोल्डन कलर छोटे छोटे मणी आणि मध्ये मला मोठा असा मणी आहे. तर मी तुम्हाला वेअर करून दाखवते. हे पहा, खूप 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 सुंदर असं दिसतं आणि मध्ये मी संक्रांत होती यावर्षी, तेव्हा मी हे वेअर केलेलं होतं. तुम्ही माझा शॉर्टमध्ये व्हिडिओ पाहिला असेल, त्याच्यात मी हे वेअर केलं होतं. मला हे खूप आवडलं आणि खूप छान आणि अगदी उठून दिसून येतं. सो हे पण माझं फेवरेट आहे. आणि याच्यानंतर आपण नेक्स्ट मध्ये
आणखी खूप सारे चोकर्स आहेत. सर नेक्स्टमध्ये झाला तर हा आहे नेकलेस. तर हा पण मी तुळशीबागेतून घेतला होता, 2 ते 3 वर्ष झाली असतील, पण हा पण मी अजून घातलेलाच नाही आहे. की तुम्हाला आता वेअर करून दाखवते की हा कसा दिसतो. अगदी हेवी साडीवरती किंवा हेवी असा घागरा वगैरे तुम्ही घातला तर त्याच्यावर हे खूप छान सूट होऊन जाईल आणि दुसरं काही घालायची गरजच नाही आहे माझ्या म्हणण्यानुसार. हे फक्त एक जरी घातलं तरी हे हेवी असं छान वाटतं आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादं लॉंग वगैरे काही घालू शकता. सो हे बघा खूप छान दिसतं, हे असं दिसतं. मला तरी हे खूप आवडलं आणि पण अजून काही असं घालायचा मुहूर्त आला नाही. बघू पुन्हा तरी तर मी घालेन नक्कीच. तर चला नेक्स्ट बघूया. आणखी एक चोकर आहे जो मी ऑनलाईन इन्स्टावरून मागवला होता. पहिले मी जेव्हा मागवला तेव्हा मला असं वाटलं होतं तो येतोय की नाही काय माहिती. थोडासा कॉस्टली होता हा तेव्हा मी घेतलेला, कारण मी एवढी कॉस्टली ज्वेलरी वगैरे घेत नाही. सो असा होता हा चोकर. जेव्हा चोकरचा ट्रेंड चालू होता पण ते चोकर वेगळे थोडेसे. मी म्हटलं वेगळं काहीतरी घेऊ, आपण सगळ्यांकडे सेमच असतं. सो मी अशामध्ये घेतलेला, टेम्पल टाईपमध्ये आहे हा आणि हा सुद्धा खूप छान दिसतो त्यातल्यावरती. असं आहे आणि याच्यावरती 2 इयरिंग सुद्धा आले होते. तुम्हाला जर आवडला असेल किंवा हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिंक वगैरे विचारा किंवा कोणत्या पेजवरून मागवला वगैरे आहे हे विचारा. मी तुम्हाला याची लिंक वगैरे किंवा पेजचं नाव वगैरे देईल, तर तुम्ही तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता. आणि त्याच्यावरती असे इयरिंग्स आले. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. हे आहे टेम्पल चोकर. इथे असं देवीचं म्हणजे कोरीव केलेलं काम आहे, असं देवीचं छान असं. आणि खाली असे ग्रीन आणि पिंक कलरचे स्टोन्स आहेत आणि त्याला खाली अशी मोती आहेत. तर हे पण मी माझी फ्रेंड एकदा गेलो होतो तुळशीबागे तेव्हा घेतलं होतं. सो हे असं दिसतं, हेवी टाईपमध्ये जातं थोडंसं. तुम्ही हे नुसतं वरचं जरी घातलं ना तर ते इनफ आहे. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ज्वेलरी बघू आपली. सो ट्रॅडिशनलमध्ये तर ज्वेलरी वगैरे संपलेलं आहे. आता आम्ही माझ्या जरा वेस्टर्न टाईपमध्ये आहे ते दाखवते. सो पहिलं म्हणजे हे मी 1 पीस वगैरे वरती वेअर करते. तर हे मी हैदराबादला गेले होते, तिथून घेतलं होतं. आय थिंक हैदराबादवरून घेतलं होतं. सो असं फॅन्सी असं आहे, कलरचे स्टोन्स आहेत आणि मस्त दिसतं हे फॅन्सी 1 पीस किंवा वेस्टर्न ड्रेसेसवरती सुद्धा. सो मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे हे सुद्धा माझ्या लग्नाच्या आधीचंच आहे, मी आणखी वेअरच केलेलं नाही आहे. तर हे पण अशी माळ आहे, तुम्ही वेस्टर्न ड्रेसवरती किंवा ड्रेसेसवरती वगैरे घालू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट कलेक्शन आहे म्हणजे ही माळ. ही सुद्धा मी हैदराबादवरून घेतली होती आणि मी खूप वेळा घातलेली ॲक्च्युअलमध्ये. मला ही खूप आवडते आणि नेटच्या वगैरे साड्या किंवा फॅन्सी साड्या असतात ना त्याच्यावरती अगदी हे रिच लुक देतात आणि मला खूप आवडतात. सो हे नेक पीस घालायचे, वॉच, छोटेसे मोत्याचे इयरिंग घालायचे आणि आपला लुक कम्प्लीट होऊन जाईल. सो हे असं दिसतं आहे आणि खूप छान आहे. हे सुद्धा आहे, तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघा अशा मोत्याची माळ आहे. हैदराबादमध्ये अगदी लोकल ठिकाणून घेतलेले, ते लोक येऊन स्वतःहून पिच करत होते की हे घ्या काय. ठीक आहे, मग आम्ही त्यांच्याकडून हे घेतलेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे मी आता लेटेस्ट गेलो होतो शिर्डीला. सो तिथून मी एक फॅन्सी असं नेकलेस आणला होता, मी तुम्हाला दाखवते. सो हा आहे, फक्त बीड्स आहेत, ते 6 लाईन्स आहेत आणि हे आहेत. तर हे खूप रिच लुक देतात आणि खूप छान वाटतात. मी बऱ्याच जणांच्या गळ्यात वगैरे पाहिलं होतं. सो मी पण हे घेऊन आले, म्हणजे जेव्हा केव्हा मॅचिंग साडी वगैरे असेल माझ्याकडे तेव्हा मी हे त्याच्यासोबत वेअर असा याचा लुक आहे. खूप छान दिसते हे सुद्धा. मी जेव्हा केव्हा घालेल तेव्हा मी तुमच्यासोबत त्याचा फोटो किंवा व्हिडिओ वगैरे नक्की शेअर करेन. तशा बीड्स आणि खूप शाईन करतात माझ्या जवळ. आणि याच्यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल होते, पण ब्लॅक तर आपण नेहमी घालतो, म्हटलं त्याला वेगळं काहीतरी घ्यावं, मग मी रेड कलर घेतला. सो हा घेतो. आणि नेक्स्ट म्हणजे मी आता तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की मी लहानच्या बड्डेला जी फॅन्सी साडी घातली होती, जिम्मीचीवाली पर्पल कलरची साडी होती, त्याच्यावरती मी हा नेक पीस आणलेला होता. हे पहा. सो हा स्टोन्स आहे आणि हा सुद्धा मी पिंपरी मार्केटमधून आणलेला आहे. फारसा काय कॉस्टली नाही आहे, अगदी लोकलमधून घेतलेला. कारण की कसं होतं की आमची ज्वेलरीचा फारसा यूज होत नाही, कधीतरी बाहेर जाताना ज्वेलरीचा यूज होतो आणि तेच नाही घालू वाटत. तर मग तेवढं मला घ्यायचं नाही.
साध्या क्वालिटीने घ्यायचं इकडून घाला तुम्हाला. आणि याचा आणखी कलर वगैरे आहे असा राहिलेला सेम तुम्हाला इथे दिसतच असेल. आणि त्याच्यासोबत हे इयरिंग्स आलेले आणि हे नेक पीस आहे. आणि आणखी शेवटचं असं फॅन्सीवालं माझं गळ्यातलं दाखवायचं राहील तुम्हाला. सो हा एक नेक पीस आणि हा सुद्धा मी ऑनलाईन घेतला होता मेशोवरून. अगदी 100-150 रुपयाला काहीतरी घेतला होता. आणि हा मी माझ्या पिंक साडीवरती घेतला होता घालायला. तर हा तो आहे. आणि हा पण खूप छान लुक देतो. अगदी नाईटला फंक्शन असेल आणि तुमची फॅन्सी नेटची वगैरे साडी असेल तर याच्यावरती पण याचा खूप लुक छान जातो. तर हे पण मी ऑनलाईन घेतलेलं आणि हे त्याच्यासोबतच्या इयरिंग्स आहेत. आणि इथे माझं ज्वेलरीज कलेक्शन संपलेलं आहे. अजून एखादी दुसरी असेल पण ते मला सापडत नाही किंवा नाही आहे बहुतेक, कारण मी सगळं सॉर्ट करून ठेवलं होतं. तर असं माझं ज्वेलरीचं कलेक्शन आहे. तर काही फॅन्सी काही ट्रॅडिशनल अशा मी ज्वेलरी सगळ्या घेतल्या होत्या. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला एखादी ज्वेलरी आवडली किंवा कुठून घेतली विचारायचं असेल तर तुम्ही तरीसुद्धा मला कमेंट करा. आणि दुसरं म्हणजे असं की काही मी ज्वेलरी ऑनलाईन वगैरे शॉप केलेल्या आहेत तर त्याच्या लिंकसुद्धा मी तुम्हाला देऊन देईल जर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारलं तर. आणि असेच माझे डेली ब्लॉग येतात. तुम्हाला डेली ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे तुमच्यासोबत. थोड्याफार साड्यांचं कलेक्शन दाखवेल म्हणजे कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला तर फारसा इंटरेस्ट येत नाही बघायला. तर म्हटलं मी काही असेल तर साड्यांचं उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझं कलेक्शन दाखवून देईल. आणि आता ध्यान झोपलेलं आहे म्हणजे तेवढंच आपलं थोडंसं व्हिडिओ शूट करावं म्हणून मी बसले होते इथं. आणि बाकी थोडंसं काम राहिले माझं मग ते पण मी आवडून घेते. चलो टाटा बाय बाय. आणि असेच ब्लॉग नक्की पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.